Hello, very good morning to all, and very bright morning to all for a bright day, which is Sunday. सो आज रविवार आहे. काही तास झालेले आहेत. आपली टाउन प्लॅनिंग एक्झाम जी शेड्यूल झालेली आहे. टेन्शन घेऊ नका. 22 दिवस हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती असायला पाहिजे होतं की ज्या वेळेला एक्झाम पोस्टपोन झालेली त्याच्यानंतर काही दिवसांमध्येच ती परत होणार आहे. ओके, सो जे मुलं तयारी करत आहेत ते त्यांनी त्यांचा फ्लो सोडलेला नसेल. 5-10% मागे पुढे होऊ शकतो, ठीक आहे, विच इज ओके, बट you have to prepare well, and if like you distracted before, so let's again realign yourself. Okay, so मी तुमचा अजिबात जास्त वेळ काही घेणार नाही आहे आणि जे काही मुद्द्याचं आहे, जे तुमच्या चांगल्याचं आहे, जे पुढच्या 22 दिवसांसाठी तुम्हाला एक नक्कीच चांगली खूप दिशा ठरवू शकतं, ओके, तुमच्या प्रिपरेशनसाठी, तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. ओके, परत एकदा व्हेरी गुड मॉर्निंग. ओके, वेकअप लगेच. ओके, सो आपले पुढचे 22 दिवस हे नक्की आपल्याला काय काय करायचं आहे त्यासाठीचा हा आपला व्हिडिओ. ओके, सो आपल्याला आतापर्यंत एवढं कळलेलं आहे की सेक्शन्समध्ये पेपर होणार आहे. मी माझ्या शेवटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सेक्शन्स रिलेटेड मी माहिती सांगितलेली आहे. तुम्ही तो नसेल बघितला तर बघून घ्या. ठीक आहे, पण आता बघताय तर हा पूर्ण आधी कंटिन्यू करा. ओके, सो सेक्शन्स आपले कसे असणार आहेत. सेक्शन्स आपले, ओके, तुम्हाला पण माहिती असेल, आपला फर्स्ट आपल्यासमोर सेक्शन ओपन होणार आहे मराठी. ओके, ज्यावेळेला एक्झाम स्टार्ट होणार त्यावेळेला. देन वी विल शिफ्ट टू फ्रॉम मराठी टू इंग्लिश, देन फ्रॉम इंग्लिश टू GS and GK. ओके, then D section is reasoning, and these all about 4 questions lies 15 questions. Okay, 4 sections lies 15 questions each, right? Then you will shift towards our core civil engineering section, which holds how many marks, how many questions, 40 questions, right? So everyone as of now well aware about these sections and sequence of these sections. So what is this site tells you? Okay, कालच हे मी रात्री क्रिएटिव्ह बनवलं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेलं आहे. तुम्ही तो अजूनपर्यंत जॉईन नसेल केला तर नक्की करा, कारण हे आणि अशा बऱ्याच गोष्टी मला ज्या काही अपार्ट फ्रॉम व्हिडिओ पण बऱ्याच गोष्टी असतात ना, ठीक आहे, प्रत्येक वेळेला काही फक्त बोलायचंच नसतं. ओके, ऑब्व्हियसली जे मी बोलतो आहे ते इम्प्लिमेंट पण करण्यासाठी, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, इन टर्म्स ऑफ फाईल्स असतील, इन टर्म्स ऑफ तुमच्यासाठी हेल्पफुल हँडी मटेरियल असेल, ते सगळं मला टेलिग्राम थ्रू तुमच्याशी कनेक्ट करता येणार आहे. आणि त्याच्यामुळे टेलिग्राम is most essential along with our this YouTube channel. Okay, so TPA Kite हे काय आहे कन्सेप्ट, राईट? मी कालच टेलिग्रामवर मेसेज करताना मुलांना सांगितलेलं की तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा, राईट? सो ह्याच्याबद्दल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच डिटेलमध्ये सांगेन, पण तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. माझं मोटिव्ह आधी पाठवायचं तेच होतं की जे कोणही आता टेलिग्रामवर ॲड आहेत तर त्यांची थिंकिंग प्रोसेस काय वर्क करते. सो आता तुम्ही ते सर्व बघू शकता, ऐकू शकता. सो इथे बघा, सिव्हिल किंवा GS GK, रिझनिंग, लँग्वेजेस, हे काय आहे, आपल्याला 5 सेक्शन्स आहेत, पण इथे तर 4च दिसत आहेत. सो 2 लँग्वेज मी क्लब केले आहेत. ओके, त्याला वरती 30 मार्क्स तुम्हाला दिसत असतील, 30 क्वेश्चन्स दिसत असतील, मराठीचे 15 आणि इंग्लिशचे 15. ओके, देन त्याच्यानंतर आता राईटला जावं की खाली यावं. ओके, राईटला गेलो तर GS GK आहे, आणि जर खाली आलो आपण सेम ट्रायंगलमध्ये तर काय आहे, सिव्हिल आहे, 40 क्वेश्चन्स. मी तुम्हाला सांगतो, आपल्याला अँटी क्लॉकवाईज जायचं, म्हणजेच आता आपल्याला लँग्वेज नंतर सिव्हिलकडे यायचं आहे. सो सिव्हिलचे 40 क्वेश्चन्स, देन रिझनिंगचे 15 क्वेश्चन्स आणि GS GKचे 15 क्वेश्चन्स. आता कम्प्लीट लेफ्ट हँड साईडला आपण जर पाहिलं तर वरती लँग्वेज 30 क्वेश्चन्स होल्ड करते, खाली सिव्हिल 40 क्वेश्चन्स होल्ड करतोय. सो आफ्टर क्लबिंग बोथ सेक्शन्स, which is language and civil, okay, they have been ready to offer you around 140 marks. Why? Because they hold 70 questions, right? 40 from civil and 30 from languages. So obviously it is most essential so that you shouldn't miss this observation. म्हणजेच तुम्ही हे विसरता कामा नये किंवा तुमच्याकडून हे सुटता कामा नये
की फक्त टेक्निकल 40 आणि नॉन टेक्निकल 60. मी तुम्हाला अजून बायफर्गेट करतोय की आपले लँग्वेज आणि सिव्हिल राईट मिळूनच 70 क्वेश्चन्स होत आहेत, म्हणजे 70% होत आहेत राईट. सो आता ती वेळ आलेली आहे आपल्या सिव्हिलसोबत लँग्वेजेसना पण इम्पॉर्टन्स द्यायची. मला माहिती नाही आणि आय डोंट केअर की तुमची कुठली लँग्वेज स्ट्रॉंग आहे, कुठली लँग्वेज वीक आहे, तुम्ही कोणत्या मीडियममधून शिकलेला आहात, लाईक वर्नॅक्युलर मराठी मीडियममधून माझ्यासारखे किंवा इंग्लिश मीडियममधून शिकलेला आहात. आय डोंट केअर अँड इट डझंट इवन केअर फ्रॉम एक्झाम पर्स्पेक्टिव्ह. ओके, सो आता आपल्याला काय करायचं आहे, कारण बघा 70 क्वेश्चन्स तुम्हाला ह्या 3 सेक्शन्स म्हणूया आपण, ए बी आणि ई, ह्या 3 सेक्शन्समधून तुम्हाला 70 क्वेश्चन्स येणार आहेत. ओके, सो तुम्हाला आता ती तर वेळ आलेली आहे, ते तर दिवस राहिलेलेच आहेत की तुम्हाला ह्याला इम्पॉर्टन्स जास्त द्यायचाच आहे. तो आपण काय द्यायचा आहे, कसा द्यायचा आहे, किती द्यायचा आहे, तो आपण पुढच्या स्लाईड्सवर बघूया. देन त्याच्यानंतरच राहतं GS GK आणि रिझनिंग. तर आपल्याला GS GK आणि रिझनिंग करायचं नाही आहे का, आपल्याला करायचं नाही आहे का, करायचं आहे ना माझ्याकडून. ओके, मी कधीच रिकमेंड नाही करत की कुठलंही गोष्ट सोडायची, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं त्याचं प्रिसाइजनेसचं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींचं, बारीक बारीक गोष्टींचं मला महत्त्व माहिती आहे. ओके, सो आपण 1 बाय 1 बघूया आता हे कसं रिव्हील होतं आहे, ही TPAची काईट कशी उंचावर जाते आणि ती मी एका सर्टन अप टू एका एक्सटेंडपर्यंतच नेऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर ती जर खरोखर खूप उंच न्यायची असेल तर ते तुमचे एफर्ट्सच नेणार आहेत, लक्षात ठेवा. सो आता आपण बघूया ही TPA काईट. आता बघा त्या TPA काईटमधला जो सिव्हिलचा सेक्शन आहे राईट, विच इज आपण त्याला टेक्निकलचा सेक्शन म्हणतो. सो किती सब्जेक्ट्स आहेत आपल्याला त्या 40 क्वेश्चनसाठी? 14 सब्जेक्ट्स आहेत राईट. 14 सब्जेक्ट्सवर 40 क्वेश्चन्स. सो मी काय केलं आहे बघा, मी कुठलेही इलॉजिकल तुम्हाला सांगणार नाही आहे आणि हे तुम्हाला सुद्धा पटेल राईट, हे तुम्हाला सुद्धा पटेल. आता सो जर आपण 40 डिवायडेड बाय 14 केलं, 40 डिवायडेड बाय 14 केलं तर एक अराउंड किती येतात बघा, 14च्या पाड्यात 14, 14 1 14, 14 2 28, 14 3 42, म्हणजे एक अराउंड रफली मी ऑन ॲन एव्हरेज 3 क्वेश्चन्स पर सब्जेक्ट हे कन्सिडर केलं आहे. हा त्याचा एव्हरेज आहे. ओके, त्याप्रमाणे आपण अबाव एव्हरेज, ऑन एव्हरेज आणि बिलो एव्हरेज असे 3 ग्रुप केलेले आहेत. म्हणजेच काय, जे तुम्हाला 3 क्वेश्चनच्या वर पोटेन्शियल होल्ड करतात असे सब्जेक्ट्स ग्रुप 1 मध्ये ठेवले आहेत. जे 3 क्वेश्चन्सपर्यंत आपल्याला म्हणजे 3 क्वेश्चन्सपर्यंत आपल्याला जे सब्जेक्ट्स विचारू शकतात, अराउंड 3 क्वेश्चन्स, ते आपण ऑन एव्हरेज ठेवलेत. आणि 3पेक्षा कमी क्वेश्चन्स येऊ शकतील असे सब्जेक्ट्स आपण ग्रुप 3 मध्ये ठेवलेत राईट. सो बघून घ्या, ग्रुप 1, ग्रुप 2 आणि ग्रुप 3 हेच आपल्या पुढच्या स्लाइड्स असतील. सो आता बघा ग्रुप 1. ओके, आपण आधी सब्जेक्ट्स वाचून घेऊया. सो ग्रुप 1 मध्ये काय काय आहे? सो सर्वेइंग, देन हायवे, ओके, देन रेल्वे अँड ब्रिज इंजिनिअरिंग, देन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, देन बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग आणि पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. ओके, आता हे किती 6 सब्जेक्ट्स आहेत. ओके, सो आपल्याला बघा, हे माझं इंटरप्रिटेशन असलं तरी पण मी तुमच्यासमोर मेंटॉरिंग करतोय राईट. आणि ऑब्व्हियसली काहीतरी माझे एक ताळमेळ असतो, एक एक्सपिरियन्स असतो राईट, एक माझं स्वतःचं इंटरप्रिटेशन असतं. आणि मला माहिती आहे की मी माझ्या इंटरप्रिटेशनशी किंवा माझ्या इंट्युशनशी राईट किती मी मॅच करतो प्रत्येक वेळेला, कारण माझ्यामध्ये थोडे ॲनालिटिकल काही गोष्टी चांगल्या बेटर असल्यामुळे. सो तुम्हाला मी सांगतोय त्याप्रमाणे असं नाही आहे की 100% हे असंच होणार आहे. ओके, ते पण तुम्हाला मी सांगून ठेवतो. पण काय आहे, आपल्याला प्रोसीड करण्यासाठी हा एक पाथ आहे आणि हा पाथ थोडेफार त्याचं मार्जिनमध्ये मागे पुढे होऊ शकतो, पण हा कम्प्लीट फेल होणार नाही आहे राईट. आय रिपीट, हे जे काही आपण स्ट्रॅटेजी करतोय ही माझी स्ट्रॅटेजी कम्प्लीट फेल होणार नाहीच आहे. येस, कारण येस मी तेवढा कॉन्फिडंट आहे ना. सो माझ्या स्टुडंट्सनी सुद्धा ब्लाइंडली तुम्ही कुठल्याच गोष्टींवर ट्रस्ट ठेवू नका, ना माझ्यावर ठेवू नका, ना कोणावरही ठेवू नका. बट हा एक माझा वे आहे तुमच्यापर्यंत तुम्हाला चांगला गाईड करायचा. सो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही ते फॉलो करू शकता. सो ओके, मी परत माझ्या पॉईंटवर येतो. सो आपल्याला हे जे सब्जेक्ट्स आहेत ग्रुप 1 मध्ये, मला असं वाटतं इवन गेल्या वर्षीसुद्धा ज्यावेळेला 2023ला टाउन प्लॅनिंगची एक्झाम झालेली, तर त्यावेळेलासुद्धा सर्वे, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग आणि हायवे ह्यांनी एक 4-4 क्वेश्चनचं चांगलं होल्ड ठेवलेलं, चांगलं वेटेज ठेवलेलं. ह्याच्यामधला एक सब्जेक्ट काहीतरी इवन 3 नाही 4 नाही 5 क्वेश्चन पण विचारलेले. ओके, सो
ह्याच्यामध्ये पण आणि सर्वे तर प्रत्येक ह्या आपल्या लेवलच्या एक्झामसाठी सर्वे खूप इम्पॉर्टंट असतोच. आणि बघा काय माहिती आहे, हे जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं असेल तर हे आपले असे सब्जेक्ट्स आहेत की जे की एक्सक्लुझिव्हवाले नाही आहेत. फक्त जे TPAला आपल्याला सब्जेक्ट्स आहेत ना आता त्याच्यामधला इथे एकही नाही आहे. हे बाकीच्या एक्झाम्सला पण विचारतात. म्हणजे काय बघा, पोस्टची एलिजिबिलिटी काय आहे, पोस्ट कोणासाठी आहे, ही टाउन प्लॅनिंग असिस्टंट जरी असली तरी ATP सारखे इथे ATP सारखे आर्किटेक्टवाले असावेत. ओके, बट त्याच्यासोबत कोण आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग पण आहे. राईट, ATPचा सिलेबस पूर्ण आर्किटेक्ट ओरिएंटेड आहे आणि TPAचा सिलेबस पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग ओरिएंटेड आहे. सो वेन इट कम्स टू सिव्हिल इंजिनिअरिंग you have to mention and you have to appear for those questions such as the question lies within your core subjects. आपले कोर सब्जेक्ट्स तुम्हाला पण माहिती आहे, स्ट्रक्चर्स आहेत, जिओटेक आहे, जे बाकीच्या एक्झाम्समध्ये सबस्टेन्शियली मेजर रोल प्ले करतात. राईट, ओके. पण आता आपल्याला या एक्झाममध्ये जे काही मेन सब्जेक्ट्स राहिलेले आहेत, स्ट्रक्चर्स तर नाही आहे, जिओटेक तर नाही आहे, फ्लुइड मेकॅनिक्स तर नाही आहे, मग कुठले सब्जेक्ट्स इम्पॉर्टंट राहत आहेत तर बट ऑब्व्हियसली पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग. येस, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग तुमचा क्रुशल आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. येस, बिलीव्ह मी. देन त्याच्यानंतर बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आणि सर्वे, कारण हे आपले ज्या लेवलची एक्झाम आहे त्या लेवलच्या ओरिएंटेड हे सब्जेक्ट्स आहेत. देन बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसोबत बिल्डिंग प्लॅनिंग अँड ड्रॉइंग, जो की आपलं डिपार्टमेंटच टाउन अँड प्लॅनिंगचा आहे. सो त्याच्यामुळे हा इसेन्शियल होऊन जातो. आणि हायवे तर ऑब्व्हियसली म्हणजे हे टोटल हायवे आणि रेल्वे अँड ब्रिज पकडून तुम्ही ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग कन्सिडर करू शकता. सो विच इज दीज ऑल सब्जेक्ट्स आय केप्ट अंडर ग्रुप 1. अँड इथे बघा येल्लो स्ट्रीपमध्ये मी काय मेन्शन केलेलं आहे की ह्या सब्जेक्टची ग्रुप 1वाल्या 5 टाईम मिनिमम लिहायला विसरलो मी, बट 5 टाईम मिनिमम रिव्हिजन पाहिजे. आणि प्रत्येक सब्जेक्टचे 200 MCQ मिळून नाही, प्रत्येक सब्जेक्टचे, मग तुम्ही ते मिक्स वगैरे किती करू शकता. ओके, बट ॲटलिस्ट प्रत्येक सब्जेक्टचे 200 MCQ तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. आपण ग्रुप 2कडे जाऊया. सो ग्रुप 2मध्ये एन्व्हायरमेंट स्टडीज आहे, प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये CPM अँड PERT आहे. राईट, देन त्याच्यानंतर कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन आहे. मग वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, त्याच्यामध्ये आपलं इरिगेशन आणि हायड्रोलॉजी हे 2 सब्जेक्ट्स येतात. देन त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स. ओके, आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक ते एक्सक्लुझिव्हनेस जो आहे ना TPAच्या सब्जेक्टचा, थोडासा रिफ्लेक्ट होतो. ओके, कशामध्ये, कॉन्ट्रॅक्ट्स अँड अकाउंट्स किंवा कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन. राईट, एन्व्हायरमेंट स्टडीज ऑब्व्हियसली. सो इथे हे मला असे वाटतात की हे जे सब्जेक्ट्स आहेत, 5 सब्जेक्ट्स आहेत, हे 5 सब्जेक्ट्स एक ऑन ॲव्हरेज 3 क्वेश्चन अराउंड हे विचारू शकतात या सब्जेक्टवर. ओके, प्रश्न. सो एन्व्हायरमेंट स्टडीज, आता हे कसं करायचं, प्रत्येक सब्जेक्ट ह्या बाबतीतलं जे काही ॲनालिसिस आहे ना किंवा अजून डायसेक्शन आहे प्रत्येक सब्जेक्टचं आणि रिसोर्सेसचं, हे मी तुमच्याशी टेलिग्रामवर कनेक्ट होणार. कारण प्रत्येक सब्जेक्टचा इथे मी व्हिडिओ घेऊन यायला, एकतर ना मी हे माझं चॅनेल मी बिझनेस पर्स्पेक्टिव्हने चालू केलेलं आहे, आणि नाही मला त्याच्यापेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे नाही मला तुमचा वेळ आता कुठल्याही सोशल प्लॅटफॉर्मवर लाईक यूट्यूबवर स्पेसिफिकली. राईट, सो तिथे तुम्हाला वेस्ट करून द्यायचं आहे प्रत्येक वेळेला एक सब्जेक्टचं अननेसेसरी व्हिडिओ घेऊन. सो इट्स बेटर तुम्ही हे माझे ओव्हरऑल कंप्लीट अप्रोच बघा आणि आपल्या टेलिग्रामवर जॉईन व्हा. आणि टेलिग्रामवर मी या प्रत्येक सब्जेक्ट रिलेटेड ज्या काही माझ्याकडे इन्साईट्स आहेत, माझ्याकडे फाईल्स आहेत शेअरेबल, त्या नक्कीच मी तिथे शेअर करणार आहे. राईट, मी माझ्या प्रॉपर प्लॅनिंगने आलेलो आहे टाउन प्लॅनिंग एक्झामसाठी. आता तुम्ही आताचे ॲस्पिरंट असाल पण नंतरचे ऑफिसर आहात, विसरू नका. सो यू हॅव टू बी युअर ओन वेन इट कम्स टू डिसिजन मेकिंग. राईट, अँड यू हॅव टू ऑल्सो अकाउंटेबल टुवर्ड्स युअर डिसिजन मेकिंग. येस, काय आहे, थोडं मी सिरियस वाटत असेल आता, पण ऑब्व्हियसली रविवार आहे, मी पण आता उठलो आहे. देन त्याच्यानंतर बघा हे 5 सब्जेक्ट्स आहेत. आणि इथे तर काय केलेलं आहे, ग्रुप 1मध्ये आपल्याला 5 टाईम मिनिमम रिव्हिजन होती, इथे तुम्हाला 4 टाईम मिनिमम रिव्हिजन करायची आहे. आणि इथे तुम्हाला 150 प्रत्येक सब्जेक्टचे MCQs तुम्हाला सॉल्व करायचे. अरे ते सर 150-200 आम्ही कुठून आणू. राईट, आमच्याकडे काय स्टडी मटेरियल आहे का, रिसोर्सेस आहे का. बघा, एखाद्याने ठरवलं तर तो कसंही करू शकतो. तुमच्यापैकी काही लोकांनी क्लासेस लावले आहेत, काही लोक म्हणजे कुठल्या तरी अकॅडमीशी कनेक्टेड आहेत, काही लोक सेल्फ स्टडी करत असतील. पण सेल्फ स्टडी करत असले तर पण आपण बुक्स घ्यायचे तर विसरत नाहीच ना. सो तुमच्याकडे आधीचे प्रिव्हियस इयरचे काही बुक्स असतील, तुमच्याकडे तुमचं समाव अजून काहीतरी एक स्पेसिफिक SSCवाला असेल किंवा काही आय एम टॉकिंग अबाउट SSC JEE. सो त्याचं काहीतरी बुक्स असतील,
आणि जर ते नसतील तर थोडंफार जरा शोधा, ठीक आहे. आणि जे काही माझ्याने शक्य आहे ते तर मी तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू आणि आपल्या म्हणजे यूट्यूबच्या व्हिडिओ थ्रू आणि आपल्या टेलिग्राम चॅनल थ्रू तुमच्यापर्यंत मी पोचवेनच. पण मी हे म्हणत नाही आहे की मीच पोचवणार आणि तुम्ही स्टेट येऊन आणि तुम्ही माझ्यावर डिपेंडेबल राहा, नाही, ठीक आहे. सो तुम्हाला पहिलं तर कसे आमच्याकडे हे क्वेश्चन्स येणार ह्याची काळजी करायची गरज नाही आहे. पहिलं तर तुम्ही हे ॲब्झॉर्ब करून घ्या मी जे काय म्हणतोय ते, राईट. त्याच्यानंतर ओके, आपण ग्रुप 3कडे येऊया. त्याच्या आधी बघा, एकतर हे जे इथे तुम्हाला दिसत असेल UNM वर्तुळ एज्युकेशन आपलं चॅनेल, राईट, त्याचे 23 सबस्क्रायबर्स होते ज्यावेळेला मी हे स्क्रीनशॉट काढलेलं. आता आपले 50 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेले आहेत. सो मी खूप बाय गॉड ग्रेस आणि मी छोट्यामध्ये पण आनंद मानणारा ह्या बाबतीमध्ये आहे, कारण माझ्यासाठी कधीच नंबर अबाउट हे सगळं एज्युकेशन आणि UNM वर्तुळ ह्या नावाने नंबर्स माझ्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नसतील. माझ्यासाठी माझं तुमच्यापर्यंत पोचणं आणि तुम्ही ते ऐकणं, येस, ते माझ्यासाठी 2 निर्वेळ आनंदाच्या गोष्टी आहेत. सो तर आपल्याला माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आणि नेक्स्ट व्हिडिओज तुम्हाला मिळण्यासाठी आणि ॲक्च्युअलमध्ये हे UNM वर्तुळ ग्रो होण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब तर करायचं आहे आणि सोबत तुमच्या विदिन तुमचे कनेक्ट्स असतील, तुमचे फ्रेंड्स असतील, तुमचे सर्कल्स असतील, तिकडे तुम्ही आपलं चॅनेल पोचवा. येस, कारण डेफिनेटली मला माहिती आहे माझं त्याच्यामागे सोल पर्पज काय आहे तो, आणि ऑब्व्हियसली तुम्ही नक्कीच माझ्याशी आज ना उद्या नक्कीच कनेक्ट व्हाल ही मला खात्री आहे. सो आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. हे आपल्या चॅनेलचं नाव आहे UNM वर्तुळ. वर्तुळचा स्पेलिंग नीट बघून घ्या. W आहे WARTUL, विच इज प्युअरली अ वर्ड कॉल्ड वर्तुळ. येस, ग्रुप 3मध्ये बघा, ग्रुप 1मध्ये 6 होते आय गेस, ग्रुप 2मध्ये 5 होते, 6 5 11 झाले आणि आपल्याला टोटल 14 सब्जेक्ट्स आहेत. सो आता 3 इंजिनिअरिंग, ग्राफिक्स, CAD, इमर्जिंग ट्रेंड्स. आता नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय. ह्या ग्रुपची जबाबदारी मी पूर्ण माझ्यावर घेतो. कशामध्ये, जे वरती मी लिहिलं ना 80 आणि 100 MCQs, राईट, ते MCQs किंवा त्या रिलेटेड म्हणजे ग्राफिक्स रिलेटेड, CAD रिलेटेड आणि इमर्जिंग ट्रेंड्स ह्या रिलेटेड जे काही स्टडी मटेरियल किंवा PDFs नोट्स आहेत त्या मी पुरवणार तुम्हाला. येस, त्या मी तुम्हाला नक्कीच देणार. पण तुम्हाला तुमच्याकडे ऑब्व्हियसली तुमचे नोट्स असतील तर ऑब्व्हियसली विच इज प्रिफरेबल टू यू ऑल. पण तुम्हाला तुम्हाला ह्या सब्जेक्टसाठी मिनिमम 2 रिव्हिजन द्यायची आहे. 80 ते 100 MCQs तुम्हाला ह्याचे प्रॅक्टिस करायचे आहेत. बघा, हे लेस इम्पॉर्टंट आहेत का असं नाही आहे. ग्राफिक्स तर खूप इसेन्शियल असतो वेन इट कम्स टू इंजिनिअरिंग, ओके, वेन यू स्टार्टेड युअर इंजिनिअरिंग. बट आता आपल्याला राहिलेले दिवस, आपल्याला विचारलेले सब्जेक्ट्स आणि किती क्वेश्चनसाठी किंवा किती मार्क्स होल्ड करतात हे सगळ्या क्रायटेरियाज इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यावरून मी हे सगळे ग्रुप्स बनवलेले आहेत. सो आपण प्रोसीड करूया. ओके, तुम्हाला ग्रुप कळलेले आहेत म्हणजे टेक्निकलचं तुम्हाला आता फक्त बायफर्केशन कळलं आहे माझं. ते मी का केलं हे पण कळलेलं आहे, राईट. 14 सब्जेक्ट्स होते, त्याच्या पण एव्हरेज काढला आणि तसे 3 अकॉर्डिंग टू रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी आपण फॉर्म केल्या. देन नॉन टेक्निकलकडे येऊया. बघा, मी आपले काईट आठवा, काईटमध्ये टेक्निकल, देन त्याच्यानंतर सोबत काय म्हटलेलं इम्पॉर्टंट आहे लँग्वेज. म्हणजे आता वेळ आलेली आहे आपल्याला लँग्वेज. मला नाही माहिती की तुमचं इंग्लिश स्ट्रॉंग आहे की मराठी स्ट्रॉंग आहे, आणि तुम्हाला इथे कुठलंही IELTS टॉफेलचा पेपर द्यायचा नाही आहे, ओके, किंवा कुठलंही मराठीची MA परीक्षा एक्झाम द्यायची नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या समोर जे 15 क्वेश्चन्स येणार आहेत ते स्मार्टली आपल्याला राईट अटेम्प्ट करून तिकडून सटकायचं आहे, राईट. सो इथे बघा, व्याकरण आहे, शब्दसंग्रह आहे, आणि हे मराठीचंच नाही इंग्लिशमध्ये पण तुम्ही सेम सिलेबस त्यांनी मेन्शन केलेला आहे, ओके, त्या भाषेमध्ये. सो व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, म्हणी व वाक्प्रचार, उतारा आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड करेक्शन. सो व्याकरण म्हणजे इंग्लिशचं ग्रामर, देन वोकॅब्युलरी, देन सेंटेन्स स्ट्रक्चर, म्हणी व वाक्प्रचार म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस, उतारा म्हणजे पॅसेज, आणि सेंटेन्स अरेंजमेंट अँड करेक्शन. सो इथे बघा, आपल्याला काय वाटतं, मराठी किंवा इंग्लिश प्रिपेअर करायचं आहे तर आपल्याला व्याकरण करायचं, पण व्याकरण हा एक सब पॉईंट आहे. त्याच्यासोबत अजून 5 गोष्टी आहेत. मी म्हणत नाही व्याकरण इम्पॉर्टंट नाही आहे, पण इथे लक्ष द्या. इथे जो उतारा आहे ना, जो सेकंडला मी मेन्शन केलेला आहे उतारा, त्या उतार्यावर माझा असा अंदाज आहे TCS, कारण WCDला त्यांनी 10 क्वेश्चन्सपैकी 3 क्वेश्चन जर ते उतार्यावर त्यांनी विचारलेले, तर इथे 15 क्वेश्चन्सपैकी ते लोक 5 क्वेश्चन्स उतार्यावर विचारणार. आणि उतार्यावर कोणाचेही मार्क गेलेले नाही पाहिजे. आणि उतारा आपण काय करतो, अंडर एस्टिमेट करतो. पण काय आहे, आपल्याला पोस्ट काढायची असेल तर प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला त्याचे इम्पॉर्टन्स द्यायचे, तर उद्या ते रिवॉर्ड बॅकमध्ये तुम्हाला तुमचे इम्पॉर्टन्स देणार आणि ॲक्च्युअलमध्ये तुमची ही जी मेहनत आहे ती वर्थ इट करेल, राईट. सो आपल्याला ॲक्च्युअलमध्ये उतारा, जो की 10वी 12वी लेवलच्या बुक्समध्ये
उतारे असतात, पॅसेज असतातच. तो पॅसेज आणि त्याचे क्वेश्चन्स हे तुम्हाला फाईंड करायचे. आणि काहींनी टेस्ट सिरीज वगैरे घेतली असेल तर तिथे असतीलच, राईट. सो ह्याचे रिसोर्सेस तुम्ही जर जे कोण पुण्यामध्ये असाल ते आप्पा बळवंत चौकात येऊन तुम्ही सर्च करू शकता. आणि अदरवाईज तुम्ही कुठेही लोकेटेड असाल तरीसुद्धा सध्या आपल्या इंटरनेटमुळे कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. तर तुम्हाला उतार्यांची ॲक्च्युअल प्रॅक्टिस करायची आहे. ते कितीही इझी असले तरी, कारण ते तुम्हाला मराठीमध्ये 5 आणि इंग्लिशमध्ये 5 म्हणजे तुम्हाला 10 क्वेश्चन आणि 20 मार्क्स तुम्हाला ऑफर करतात. सो यू हॅव टू ऑफर देअर रिस्पेक्टिव्ह इम्पॉर्टन्स टू देम, राईट. म्हणी व वाक्प्रचार आणि वाक्यरचना म्हणजे वोकॅब्युलरी आणि इडियम्स अँड फ्रेजेस ह्यासाठी मी स्वतः टेलिग्रामवर 1-2 मला काही लिंक्स माहिती आहेत त्या तुम्हाला देणार आहे. लाईक तिकडे कसं आहे एकदमच 400, 500 असे वोकॅब्युलरीचे सेट्स आहेत किंवा इडियम्स अँड फ्रेजेस आहेत लिस्टेड केलेले. ते तुम्ही कधीही कुठेही कसंही, म्हणजे कोणी बसमध्ये असेल, कधी कोणी कुठल्याही तुम्ही अदर दॅन तुमच्या ॲक्च्युअल डेस्कच्या बाहेर असाल, म्हणजे डेस्कवर बसलेले नसाल स्टडीसाठी, आणि नॉर्मल हातात पण फोन असतोच प्रत्येकाच्या, आणि हे मला माहिती आहे प्लीज. सो त्यावेळेला तुम्ही ते ॲक्सेस करू शकता. ती लिंक ओपन करून तुम्ही ते रीड करू शकता. आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये नोट डाऊन, ते तुम्ही ठरवू शकता की तुम्ही नोट डाऊन करायचं म्हणजे कसं रिकॉल करणार आहात. आणि ॲक्च्युअल बघा, मला काय आहे, तुम्हाला ॲक्च्युअल एक्झाममध्ये ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे, दॅट्स इट. मग शेवटी तुमचा मार्ग तुम्ही शोधा तो. पण मी तुम्हाला ते रिसोर्स अवेलेबल करून देईनच. कशाचा? म्हणी वाक्प्रचार म्हणजे इडियम्स अँड फ्रेजेस आणि वोकॅब्युलरीचा, शब्दसंग्रहाचा. सेंटेन्स स्ट्रक्चर हे तुम्ही व्याकरण केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातून ते कळून जाणारच आहे. व्याकरण स्किप करायचं आहे का? तर अजिबात नाही, व्याकरण करायचं आहे. येस, तुम्हाला मी सांगतो, उतारा जवळजवळ 5 क्वेश्चन्स, उतार्यानंतर व्याकरण जवळजवळ 3 क्वेश्चन्स ठेवेलच. 5, 3, 8 झाले, राहिले 7 क्वेश्चन्समध्ये अजून एक क्वेश्चन ॲड करा व्याकरणसाठी, 4 क्वेश्चन म्हणजे 9 झाले. आणि 6 क्वेश्चन्स मग हे आपले बाकीचे वोकॅब्युलरी, इडियम्स अँड फ्रेजेस, सेंटेन्स स्ट्रक्चर, सेंटेन्स अरेंजमेंट ह्याच्यावर ते लोक विचारतील. सो आय होपफुल मी आहे की तुम्हाला सर्व व्यवस्थित कळलेलं आहे मराठी आणि इंग्लिशसाठी. हे नॉन टेक्निकलचे 60 क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामध्ये लँग्वेज मराठी 15, इंग्लिश 15 मिळून 30. देन येऊया GH मध्ये. आता सर तुम्ही हायलाईट केलं आहे तेवढंच करायचं आहे का? तसं नाही आहे. बघा, इथे एक खूप सुंदर ट्रिक आहे, खूप सुंदर आहे, तुम्हाला पण आवडेल, तुम्हाला पण पटेल, मला याची गॅरंटी आहे, खात्री आहे मला. आपण एकदा रीड करूया. MH इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास, देन महाराष्ट्राचा भूगोल, देन आपली राज्यघटना, देन महाराष्ट्र आणि भारताचं नागरीकरण, हे एक पॉईंट्स आहेत. ओके, आपल्या मेन्शन केलेले सिलेबसमध्ये. देन त्याच्यानंतर इकडे या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, ओके, अद्ययावत तंत्रज्ञान, देन एन्व्हायरमेंटल इश्यूज म्हणजे पर्यावरण समस्या, देन वारसास्थळे, पर्यटन, एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. आता हे हायलाईट जे केलेलं आहे ना, हे काय माहिती आहे, हे तुम्ही आत्ता पण माझा व्हिडिओ बघून झाल्यानंतर पण बसून तुम्ही लाईक 1 तासाभरामध्ये गुगलवर पण शोधून तुम्ही ह्याच्याबद्दलचं जे काही इन्फॉर्मेशन आहे, ओके, ते तुम्ही तुमच्या नोट डाऊन करू शकता किंवा एखादी कुठली छोटी फार PDF असेल तर ती डाउनलोड करू शकता. पण ह्याच्यासाठी काही मोठं करायचं आहे का? खूप मोठे कन्सेप्ट वाचायचे आहेत, फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहेत, ओके, किंवा रिव्हिजन करायची आहे सतत, असं नाही आहे. रिव्हिजन करायची आहे, पण हे रेडी टू अवेलेबल मटेरियल्स आहेत, राईट. हे रेडी टू अवेलेबल्स आहेत, हे इझी आहे. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत, वारसास्थळे, पर्यटन, एन्व्हायरमेंटल इश्यूज, ह्याच्यामध्ये मी खूप प्रयत्न करेन की टेलिग्रामवर तुम्हाला त्याचा रिसोर्स द्यायचा. वारसास्थळे माझ्याकडे आता पण आहे, आणि तुम्ही स्वतः पण फाईंड केलं ना की लिस्ट ऑफ वारसास्थळे किंवा हेरिटेरियल प्लेसेस इन महाराष्ट्र, तर तुम्हाला एक मिळून जाईल. 40-45च्या आसपास काहीतरी वारसास्थळे आहेत, आणि 2 वर्षांपूर्वी 2 नवीन ॲड झालेली आहेत, राईट. सो आणि हे काही फक्त महाराष्ट्र नाही, पण महाराष्ट्र त्याच्यामध्ये सिग्निफिकंट रोल प्ले करतो. महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त वारसास्थळे आहेत, ओके, अलॉंग विथ अदर स्टेट्स. सो वारसास्थळे, पर्यटन हे भूगोलाचं एक्सटेन्शन आहे. महाराष्ट्राचे पर्यटन क्षेत्र ते कुठे सिच्युएटेड आहेत, ओके, तिकडे जिथे सिच्युएटेड आहेत तिकडचे लोकल जी वस्ती आहे, जी जमात आहे, ती कोणती आहे. जर आदिवासी असेल तर थोडं जास्त फोकस करा, ओके. त्याच्या नियर बाय काय आहे. जर ते कोकणामध्ये असेल तर त्या रिलेटेड, बाकी समोर कोकणाच्या रिलेटेड पण तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला किती समुद्र किनारा लाभलेला आहे, किती लांबीचा, ओके. हे पर्यटनापासूनच हे क्वेश्चन्स फॉर्म होत आहेत, ओके, किंवा ओरिजिन होते. देन एनर्जी कन्झर्वेशन अँड ग्रीन बिल्डिंग रिलेटेड जे काही आहे ते मी तुम्हाला शुअर शॉर्ट मी पाठवणार आहे. एनर्जी कन्झर्वेशन म्हणजेच आपलं ऊर्जा संवर्धन. तर याबाबतीत तुम्ही इंटरनेट खूप चांगलं बेस्ट टीचर आहे तुमच्यासाठी हे शिकवण्यासाठी. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे तर आपल्या टेक्निकलमध्ये पण आपण ह्याच्याशी डील करणार आहोत, पण तरीसुद्धा तुम्ही इथे सेपरेट कॉपी ठेवू शकता, कारण इकडे पण बघा GH GK मध्ये पण 15 क्वेश्चन्स आहेत आणि हे 12 टॉपिक्स आहेत.
सो 12 टॉपिकमधले हे जे येलो आहेत, येलो मी हायलाईट केलेले, त्याच्यावर एक तरी क्वेश्चन्स येणारच. ओके, एक तरी क्वेश्चन्स येणारच. म्हणजे बघा, जरी हे आता तुमच्यासमोर 6 मुद्दे असले ना, तरी 6 क्वेश्चन्स तर आहेतच ना. ओके, सो आणि हे ॲक्च्युअलमध्ये खूप काय प्रॉब्लेम होतो माहिती आहे, आपल्याला माहिती असतं, करू करू म्हणतो आणि वेळ निघून जाते. ओके, सो तसं करू नका. थोडं हे आधीच, आता थोडा वेळ आहे आपल्याकडे, तर आधीच या गोष्टी तुमच्या नोट्समध्ये ॲड करून ठेवा. आणि बाकीचं इतिहास, भूगोल, राज्यघटना, सो ह्या रिलेटेड जे काही हँडी मटेरियल आहे, जे मला वाटतं जे की टेलिग्रामवर असंही अदर चॅनेल्सवर फिरत राहतं किंवा नसेल तुमच्याकडे, तर मी नक्कीच टेलिग्रामवर देईन. त्याच्यामुळे टेलिग्राम खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या माझ्या अदर दॅन व्हॉईस कम्युनिकेशनसाठी. ओके, बाकीचं इतिहास, भूगोल, राज्यघटना हे ह्याबद्दल मी जास्त बोलत नाही, कारण जे मी तुम्हाला काही सोर्स देईन ना, किंवा इव्हन तुम्ही जरी तुमचा फाइंड केला असेल, तर एवढं लक्षात ठेवा की आपल्याला राज्यसेवा द्यायची नाही आहे, आपल्याला बेसिक गोष्टी करायच्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये बघा, मी करंट अफेअर मेन्शन केलेलं नाही आहे. ते ह्याच्यासाठी नाही केलेलं आहे कारण करंट अफेअर्स मला वाटतं तुम्ही रोज करंट अफेअर्सला अर्धा 1 तास, 1.5 तास, 2 तास देऊन काही पॉईंट नाही आहे. तुम्ही हे जे काही मुद्दे आहेत ना, फॉर एक्झाम्पल राज्यघटना घ्या, ओके, किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज, हे करंट अफेअरमध्ये पण तुम्ही शोधू शकता ना. तुम्ही करंट अफेअरची कॉपी ठेवा, पण हे जे काही मुद्दे आहेत ना, ते त्याच्यातून पिक करा. लेटेस्ट काय झालेलं आहे का या मुद्द्यांशी निगडीत किंवा या मुद्द्यांशी रिलेटेड काहीतरी, तर ते तुम्ही नक्कीच त्या बाबतीत तुम्ही तयारी तुमची ठेवा. ओके, सो GS-GKचं मी सांगितलेलं आहे. येस, रिझनिंगवर येऊया. अगेन इथे पण हा तुम्हाला सेम पॅटर्न दिसेल. बघा काय आहे, ब्लड रिलेशन, डेटा अँड ग्राफ्स, डायरेक्शन, कोडिंग, डिकोडिंग, पझल्स, इनपुट आउटपुट, सिटिंग अरेंजमेंट आणि ॲनालॉजी, ह्या एकीकडे गोष्टी आहेत. आता जो कलर पार्ट आहे, राईट, तिथे काय आहे, हे नंबर अल्फाबेट सिरीज, रेशो प्रपोर्शन्स, टाईम डिस्टन्स, व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया, युनिट कन्व्हर्जन्स आणि एव्हरेजेस, हे जे काही हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत ना, या थोड्याफार मी म्हटलेलं ना तुम्हाला की ॲप्टिट्यूडशी थोडंसं साधर्म्य साधतात. ओके, ॲप्टिट्यूडशी थोडं रिलेट करतात. आता युनिट कन्व्हर्जन्स, व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया, टाईम डिस्टन्स किंवा एव्हरेज घ्या, रेशो अँड प्रपोर्शन्स, इथे सर्व नंबरचा खेळ आहे, आकड्यांचा खेळ आहे. आणि हे खूप डिफिकल्टवाले टॉपिक्स आहेत का? हे खूप डिफिकल्टवाले टॉपिक्स आहेत का? तर अजिबात नाही. ओके, फक्त काय आहे, आपल्याला ते राईट डिस्टिंग्विश करता आले पाहिजे आणि तसं आपण मग त्याचे प्रिपरेशन करू शकतो. आणि तुम्हाला ना हे जे पॉईंट्स आहेत ना, किंवा इथले सुद्धा लेफ्टवाले सुद्धा, तुम्हाला याचे प्रत्येकाचे 50-50 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ते सॉल्व्ह करायच्या आधी ते समजून घ्या काय आहे. लाईक आता कोडिंग, डिकोडिंग किंवा डायरेक्शन किंवा सिटिंग अरेंजमेंट, हे खूप चांगला टॉपिक आहे. हा सिटिंग अरेंजमेंट हा आधी प्रॉपर समजून घ्या. तो तुम्ही समजून, एक तर तुमच्याकडे क्लास असेल तर तुम्ही क्लासमधून समजून घेऊ शकाल, किंवा यूट्यूबवर अवेलेबल आहे, किंवा याचे ब्लॉगसुद्धा आहेत. ओके, वर्ड फॉर्मॅटमध्ये पण सिटिंग अरेंजमेंट म्हणा किंवा अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी समजवलेल्या आहेत. पण इथे हायलाइटेड गोष्टी पण इम्पॉर्टंट होतात. ते आपल्या शेड्यूलमध्ये कुठे बसत आहेत ते मी तुम्हाला नंतर सांगेनच, राईट. पण ह्या मिस आउट नाही झाल्या पाहिजे. ह्याच्यावर जे काही क्वेश्चन्स येणार ना, मी तुम्हाला सांगतो हे जे क्वेश्चन्स आहेत ना, ते ॲक्च्युअली इझी असणार आहेत. फक्त आपल्याला ना थोडंसं एफर्ट्स देऊन ते प्रिपेअर करायचे. व्हॉल्यूम अँड सरफेस एरियावर खूप काही मोठा अवघड क्वेश्चन्स येणार नाही आहे, किंवा एव्हरेजेसवर. पण आपल्याला तयारी आपली पाहिजे की येस मी ते करून गेलेलो आणि कॉन्फिडेंटली सर मी ते अटेम्प्ट करून आलो. हा तुमच्यामध्ये, तुम्ही जरी मला त्यावेळेला सांगू शकला नाहीत ना त्यावेळेला, तरीसुद्धा मी तुम्हाला हे आठवलं पाहिजे की हां, हे सरांनी आम्हाला सांगितलेलं आणि आम्ही ते ऐकलं आणि आम्ही वेल प्रिपेअर्ड होऊन गेलो आणि चांगलं आम्ही त्याच्यामध्ये मार्क्स आणतोय. सो त्याच्यासोबत बघा, हे जो काही पार्ट आहे ना, ब्लड रिलेशनपासून ॲनालॉजीपर्यंत, हा आपल्या रिझनिंगचा पार्ट आहे. आणि रिझनिंगचा पार्ट कसा असतो माहिती आहे, हा काही नाही केलं तरीसुद्धा काहीतरी क्लिक होतो. पण तुम्हाला तसं करायचं आहे का? नाही, कारण इथे आता आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या आधीच गोष्टी करायच्या आहेत. सो ब्लड रिलेशन, बेसिक गोष्ट समजून घ्या, त्याचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. जेवढे तुम्ही क्वेश्चन्स करणार ना, तेवढं तुमचं जे एफिशियन्सी आहे ती वाढत जाईल. आणि एफिशियन्सी इज डायरेक्टली गोइंग टू प्रपोर्शनेट विथ युअर टेकिंग टाईम टू सॉल्व्ह, राईट. सो हे रिझनिंग आहे. येस, ही खूप इम्पॉर्टंट आहे आपली स्लाईड. ओके, वेट. बघा, मी आधी तुम्हाला ना स्ट्रक्चर सांगतो. ओके, ते व्यवस्थित केअरफुली बघा, मग तुम्हाला हे समजून जाईल हे काय आहे ते. ओके, किंवा मला काय म्हणायचं आहे. आणि सगळ्यात लेफ्ट हँड साईडला, ओके, जे UNMच्या आपल्या लोगोच्या खाली लेफ्ट हँड साईडला जे आपले बारीक बारीक राऊंड्स आहेत ना, गोळे आहेत, तिथे बघा काय आहे, MTWTFSS म्हणजे आपले वार आहेत. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे. ओके, वर्टिकली फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड या. मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे. ओके, देन त्याच्यानंतर जे आपला फर्स्ट वर्टिकल कॉलम आहे ना, जिथे मी T लिहिलेलं आहे, ते काय आहे, आपलं टेक आहे, टेक्निकल. ओके,
विच इज प्युअरली बेस्ड ऑन आवर ऑल 14 सब्जेक्ट्स, राईट. देन त्याच्यानंतर लँग्वेज आहे, राईट, जे मी तुम्हाला म्हटलं आहे आधीच. आपली परत काईट आठवा, परत हे काईटचं सगळं एक्सटेन्शन आहे, ओके. म्हणून ते इम्पॉर्टंट होतं आणि ते का तसं होतं तर तेच ह्याचं सगळं एक्सप्लेनेशन आहे. सो टेक्निकल आणि लँग्वेज किती क्वेश्चन्स होल्ड करतायत? 70 क्वेश्चन्स होल्ड करतायत मिळून. देन त्याच्यानंतर आर म्हणजे रिझनिंग, वरती बघा येल्लो जो सर्कल आहे ना आपल्या स्ट्रीपच्या वरती, ओके. आर म्हणजे रिझनिंग आणि जी म्हणजे GS अँड GK, राईट. सो इथे आता हे काही कलर्स आहेत, हे व्यवस्थित समजून घ्या तर ते तुम्हाला डिकोड होतील. मी बघा फ्रॉम मंडे टू फ्रायडे एक वेगळा कलर आहे आणि सॅटर्डे संडेसाठी एक्सक्लुझिव्ह कलर कोणता आहे? आपला व्हायलेट ना, नाही पर्पल, माझं कन्फ्युजन होतं नेहमी, पर्पल म्हणूया आपण. सो सॅटर्डे आणि संडे हाच कलर ट्रान्सफर कुठे होतो आहे? टेक्निकल आणि लँग्वेजमध्ये कुठे होतो आहे आणि त्याच्याबरोबर खाली होतो आहे, ओके. म्हणजे ती जी स्ट्रीप आहे, म्हणजे बघा टेक्निकलची स्ट्रीप कशी आहे फ्रॉम मंडेपासून ते संडेपर्यंत, ओके. एवढी एक्सटेंड आहे ह्या चारही स्ट्रीप फ्रॉम मंडे टू संडे. म्हणजे काय करतोय मी तुम्हाला एक आठवड्याचं डायसेक्शन करून देतोय, बायफर्केशन करून देतोय, राईट. सो सॅटर्डे संडेसाठी रिव्हिजन आणि लँग्वेजची पण रिव्हिजन, राईट. पण फ्रॉम मंडे टू फ्रायडे जो आपला पिंक कलर आहे ना, हा आपला जनरल कलर समजू शकतो आपण. सो तुम्हाला रोज टेक्निकल करायचं आहे, म्हणजे आठवड्यात 7 पैकी तुम्हाला 5 दिवसच तुम्हाला शिकायचं आहे आणि त्याचे क्वेश्चन्स करायचे. आणि जे काही केलं आहे ना ते तुम्हाला सॅटर्डे आणि संडे फक्त रिवाईज करायचं आहे. किंवा लँग्वेजमध्ये आता तुम्ही म्हणी वाचल्या आहेत, वॉटेवर व्याकरण केलेलं आहे, तर ते जे काही मुद्दे तुम्ही लिहून ठेवलेले असतील, तुम्ही म्हणी आणि ते तुम्ही लिहून नसेल ठेवलं, वाचलं असेल, तर अगेन परत रिव्हिजिट करायचं. त्यासाठी तुम्हाला 2 दिवस दिले आहेत, कारण ॲक्च्युअलमध्ये हे 70 क्वेश्चन्स आहेत ना. आणि 70मधले आपले जरी इथे 65 ऑफ आपले जर आपण राईट करतोय ना व्यवस्थित प्रिपरेशन करून, तर बघा ना आपण 130पर्यंत जर पोचतोय. अजून आपला किल्ला आपला किंवा आपला गड आपला पन्हाळा किती लांब राहतोय आपल्या खिंडीपासून, किती लांब राहतोय? एक बेअरली 20-25 मार्क्स अजून आपल्याला पुढे मेहनत घ्यायची आहे, राईट. सो त्याच्यामुळे ह्याचं जे काही करताय ना त्याचं व्यवस्थित स्टोरेज होणं पण इम्पॉर्टंट आहे. स्टोरेज कुठे? तुमच्या मेमरीमध्ये. म्हणजे टेक्निकल असू दे, 14 सब्जेक्ट जे आपण करतोय ते ग्रुप आपल्या अकॉर्डिंग टू ग्रुप आणि लँग्वेज. सो रिव्हिजन आणि रिव्हिजन. आता इकडे या, इकडे सॅटर्डे संडेसाठी हायलाइटेड लिहिलेलं आहे मी. हे हायलाइटेड म्हणजे काय माहिती आहे? हे हायलाइटेड म्हणजे हे बघा, रिझनिंगचा हा हायलाइटेड पोर्शन, GS GKचा हा हायलाइटेड पोर्शन. हा जो पोर्शन आहे ना तो तुमचं मेकिंग असू दे किंवा रिव्हिजन असू दे किंवा रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करणं असू दे, हे तुम्हाला सॅटर्डे संडेच्या ह्या स्लॉटमध्ये करायचं आहे. आणि बाकीचा जो 5 दिवसांचा आठवडा राहतो ना त्याच्यामध्ये बघा मी वरती जो कलर आहे GS GK आर लिहिलेला आहे, आर म्हणजे रिझनिंग लिहिलेला आहे तिथे, पण तो पूर्ण मी ऑक्युपाईड नाही केला आहे, ओके. पूर्ण मी पिंकला कव्हर केला आहे का ग्रीनने? नाही केलं आहे. मी कुठे ठेवलं आहे बघा, किंवा ट्यूजडेपासून मंडेच्या खाली जो टी आहे त्या टीपासून जो फ्रायडेच्या वर टी आहे म्हणजे थर्सडे, म्हणजे ट्यूजडे वेनसडे थर्सडे, ओके. सो त्या 3 दिवसांमध्ये मी GS GK आर लिहिलेला आहे. म्हणजे वरचा मंडे फ्री आहे आणि मधला थर्सडे नंतर सॅटर्डे यायच्या आधी फ्रायडे फ्री आहे. तिकडे तुम्हाला ऑरेंज पिंक कलर दिसेल आणि मी तुम्हाला म्हटलं पिंक आपला जनरल कलर कन्सिडर करा. सो म्हणजे तुम्हाला अदर दॅन हायलाइटेड जो काही गोष्ट आहेत ना जी GS किंवा GK आणि रिझनिंगमध्ये, म्हणजे बघा इकडे बघा रिझनिंगमध्ये जी फ्रॉम ब्लड रिलेशन टू ॲनॉलॉजी म्हणजे रिझनिंगचा पार्ट, किंवा GS GKमध्ये जे इतिहास, भूगोल, राज्यघटना, नागरीकरण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी तुम्हाला कधी करायच्या आहेत? मंगळवार, बुधवार, गुरुवारमध्ये GS GK रिझनिंग. आणि फ्रायडेला काही नाही करायचं, म्हणजे ह्याच्यामधलं नाही करायचं, एक दिवस ठेवायचं. आणि अगेन सॅटर्डे संडे जे हायलाईट केलेल्या गोष्टी आहेत GS GK रिझनिंगमधल्या त्या तुम्हाला करायच्या. म्हणजे बघा जर मी मंडे घेतला तर मंडेला माझ्याकडे काय काय करण्यासारखं आहे? पूर्ण टेक्निकल तर करायचंच आहे ऑब्व्हियसली. सो मंडेला टेक्निकल प्लस लँग्वेज प्लस अजून काहीच नाही आहे, मी रिझनिंग आणि GS मधलं काहीच नाही ठेवलं आहे. ट्यूजडेला बघा टेक्निकल आहे, लँग्वेज आहे आणि आता इथे GS GK रिझनिंगचे जे आपले अनहायलाइटेड गोष्टी होत्या, हायलाईट केलेल्या नव्हत्या, त्या ॲड ऑन होणार. इकडे तुम्हाला त्या करायच्या, त्या वाचायच्यात म्हणा किंवा काही करायचं. वेनसडेमध्ये अगेन सेम टेक्निकल, लँग्वेज, म्हणजे ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे याचा पॅटर्न सेम आहे. काय टेक्निकल, लँग्वेज आणि GS GK रिझनिंगमधले काहीतरी पिक करा तुम्ही. ते विदिन 3 दिवसांमध्ये तुम्हाला करायचं आहे. असे तुम्हाला 3 आठवड्यात. देन त्याच्यानंतर फ्रायडेला बघा फक्त टेक्निकल आणि लँग्वेज. अगेन फ्रायडे मंडेसारखं आहे, टेक्निकल आणि लँग्वेज. तुम्हाला GS GK रिझनिंगमध्ये नाही आहे काही. सॅटर्डे संडेमध्ये बघा वाटत असेल तुम्हाला की सर सॅटर्डे संडेमध्ये खूप आहे, पण सॅटर्डे संडे ॲक्च्युअलमध्ये स्मार्ट आहे. कारण तुम्ही जे केलेलं आहे फ्रॉम मंडे टू फ्रायडे टेक्निकल आणि लँग्वेजमध्ये ते तुम्हाला रिवाईज करायचं आहे. आणि सोबत तुम्हाला काय करायचं, जे हायलाइटेड पॉईंट्स आहेत, जे शुअर शॉट आहेत, इझी आहेत, ओके, डुएबल आहेत, त्या गोष्टी तुम्हाला अगेन
करायच्यात किंवा रिवाईज करायच्यात ते त्या ब्रॅकेटमध्ये तुम्ही तुमचं करा. ओके, ते तुम्ही तुमचं करू शकता. सो एक्स्ट्रीमली मला हे करा, आपल्या हे बॅटरी संपते. आफ्टर आता इथे लक्ष द्या, हे सर्व करायचं आहे आपल्याला 21 दिवसांसाठी, म्हणजेच 3 आठवडे. ओके, हे तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि शेवटचे जे 2 दिवस राहतात त्याच्यामध्ये तुम्हाला प्युअर रिव्हिजन, टोटल रिव्हिजन करायची आहे. समजून घ्या व्यवस्थित. देन त्याच्यानंतर आता लक्ष द्या, आपलं टेलिग्रामचं हे चॅनल आहे UNM, जिथे मी तुम्हाला सतत सांगतोय की किती इम्पॉर्टंट आहे मला तुमच्यापर्यंत कम्युनिकेट होणं. सो त्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट असलं पाहिजे, तुम्ही टेलिग्राम चॅनल आपलं हे जॉईन करा. मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. देन त्याच्यानंतर आपली लास्ट स्लाईड, आणि बऱ्यापैकी मी ट्राय केलेला आहे आपला व्हिडिओ कमी टाईममध्ये संपवायचा. हे जे थंबनेल आहे हे आपल्या पुढच्या व्हिडिओचं आहे, अपकमिंग. ओके, सो त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, माझ्यासोबत निगडीत कनेक्ट राहावं लागेल. ओके, आपल्याकडे 2 प्लॅटफॉर्म्स आहेत. आणि इथून पुढे जाऊन मी या फिअर ऑफ टाईमच्या व्हिडिओमध्ये, आणि फिअर ऑफ टाईम असं नाही की फक्त BMCसाठी, ऑब्व्हियसली आता आपली TPAची एक्झाम जवळ आहे, सो त्या एक्सपिरियन्ससाठी खूप जास्त इसेन्शियल आहे. सो ॲक्च्युअलमध्ये हा व्हिडिओ पण आपल्यासाठीच आहे इम्पॉर्टंट सध्या. ओके, आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा अजूनपर्यंत टेलिग्राम आणि यूट्यूबमध्ये कमेंट सेक्शन हा तुमच्याकडे रिसोर्स आहे. माझ्यापर्यंत काही तुम्हाला बोलायचं असेल तरी पण अजूनपर्यंत मला वाटत नाही कोणी कमेंट केलेली आहे. मी माझा स्वतःचा नंबर पण मी तिकडे शेअर करेन या आपल्या नेक्स्ट अपकमिंग, म्हणजे ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये, अंडर ह्या आपल्या थंबनेलवाल्या. ॲक्च्युअलमध्ये मला बघा, माझा पर्पज क्लिअर आहे. मी तुमच्यासाठी आलेलो आहे. मला माहिती आहे मेंटरशिपचे काही व्हॅल्यू असते ती. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, फिअर ऑफ टाईम. ओके, आणि त्याच्याशी कसं डील करायचं आहे, हाऊ टू डील विथ इट. आणि ॲक्च्युअलमध्ये लक्षात ठेवा, हे आपल्या व्हिडिओची आजची सांगता आणि ह्या पुढच्या व्हिडिओची ॲक्च्युअल सुरुवात असणार आहे. आणि हे 100% खरं आहे. स्वतःला खरोखर ग्रेटफुल समजा, बाय युअर गॉड ग्रेस आणि बाय युअर पॅरेंट्स गुडविल, की ग्रेटेस्ट स्टोरीज आर ऑफन आर कमबॅक स्टोरीज. रिमेंबर दिस. आणि बाय, टेक केअर. सर्वांनी खूप मन लावून, खूप जोर देऊन आता अभ्यासाला परत लागा, कारण आपली TPA झाल्यानंतर पण आपल्याकडे पुढे बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. आणि येस, मी आहे या सगळ्यांमध्ये. येस, हे कोणीतरी सांगणं आहे ना, मी आहे तुमच्यासोबत, हे खूप इम्पॉर्टंट आहे. येस, ओके, ओव्हर अँड आउट. जय हिंद.